महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं स्वागत. सोलापूर प्रतिनिधी. एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय. काँग्रेस भवन येथे काल हा प्रवेश मोठ्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले एमके फाउंडेशनचे महादेव कोगनुरे हे काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने दक्षिणमध्ये काँग्रेसचे बोलबाला वाढला आहे. यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. मागील वेळेस काँग्रेसला निसटता पराभव पत्करावा लागला होता. कोगनुरे दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भविष्यात विधानसभेसाठी दक्षिणमधून काँग्रेसला चांगली ताकद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. यावेळी बोलताना कोगनुरे म्हणाले की मी माझ्या कार्यकर्त्यांच्या विचाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे. काँग्रेस पक्षात मला मानसन्मानपूर्वक प्रवेश मिळाल्याने मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे. आता माझी समाजाप्रती जबाबदारी आणखी वाढली आहे. ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडून पक्षवाढीसाठी व समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेईन. माझे कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे. तसेच माझ्या सामाजिक कार्याला आता राजकीय ताकद मिळाली आहे. यापुढे राजकारणात राहून समाजकारण करताना समाजातील अंध, अपंग, निराधार, गरीब, गरजू व दलितग्रस्त कुटुंबीय तसेच विविध माध्यमातून सामाजिक कार्य करत जास्तीत जास्त ते करण्याचा प्रयत्न करीत. दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास कोगनुरे यांचे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजत गाजत काँग्रेस भवनात दाखल झाले. यावेळी एमके फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, महादेव कोगनुरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी माजी आमदार श्री दिलीपरावजी माने, जिल्हा कार्याध्यक्ष श्री ॲडव्होकेट नंदकुमारजी पवार, आमचे प्रमुख पाहुणे उमराणीचे श्री महादेव सावकार बहिरगोंडे, शहराध्यक्ष श्री चेतन भाऊ नरोटे, ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक श्री बाबा मिस्त्रीजी, विधान परिषद आमदार वजाहतजी मिर्झा, बाळासाहेबजी शेळके, श्री विजयकुमारजी हत्तुरे, जिल्हाध्यक्ष श्री बाळकृष्णजी पाटील, माजी सभापती श्री अशोकजी देवकते, बाजार समिती संचालक श्री महादेवजी दिंडोरे, श्री योगीराजजी दिंडोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व एमके फाउंडेशनचे सर्व संचालक सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.